हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आहे शिवजयंती. हा व्हिडिओ उद्या येणार, पण तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज आमचं शेतातलं खुरपणाचं काम बंद होतं, कारण लेबर काही त्यांच्या घरी कोणी पाहुणे येणार होतं, कुठं काय असं काहीतरी अडचण होती म्हणून आले नाहीत आज. तर त्यांनी सुट्टी घेतली, खरं मी दिली नाही त्यांना सुट्टी. आणि आज माझ्या ह्या हरणीला आज मी तिघींना पण धुवून काढले. कशा काय दिसतात खतरनाक. गोर गोर रूप तुझं डोळ टपोर, गोर गोर रूप तुझं डोळ टपोर. ही धमी माझी धमी, ही घरची कालवडे बरं का. एक येत झाले, आता दुसरे येत आलंय. गाभं नाही, टाईम आहे अजून, बरंच टाईम आहे अजून. आणि ही माझी बक्की, ही माझी बकुळी. बकुळीच्या अंगावरचा अजून काटाच गेला नाही धुतलेली तिला. पांढरी शुभ्र बकुळी निघतच नाही माझी, कशाने काय माहिती. इथंच वळायचं तुला. का ग बको. सगळ्यात सुंदर आणि चिकनी कोण दिसत असेल तर ही ढमी. लय आगाव आहे बरं का ही. लय माझी लयच आगाव आहे. हाय का. त्या दोघींनी मारलं का, दिलं का. हिला शिंगाडा असती तर हिने काय केलं असतं काय माहिती. ढुसण्या देते ढुसण्या. का ग मग हिची लय केस गळतात, पण हिलाच लंपी झाला होता. माझी धमुडी, माझी धमुडी, माझी धमुडी. अंगावर उडी मारू नको बरं का. तर चला, आम्हाला आज आपल्या शिवरायांचा बड्डे आहे, म्हणजे शिवजयंती आहे आज. तर मला औक्षण करायचे मूर्तीचं माझ्याजवळच्या. तर सकाळपासून गाया धुवायच्या होत्या, बरीच कामं होती छोटी मोठी. परत दुपार झाली, म्हणलं दुपारी कुठं उन्हातानाचं करायचं औक्षण, म्हणून मग आता करणारे. आता 5 वाजलेलेत, तर चला औक्षण करून घेऊया. शेण काय आज लय पडलं नाही. उशिरा सकाळी, म्हणजे सकाळी एकदा उशिरा उचलून टाकलं होतं, त्याच्यामुळे लय शेण पडलं नाही. गाया अलीकडे बांधायच्या आणि संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला वगैरे लागायचं. आज काय सगळं निवांतच वाटतंय. तेच काळी दिसते मी आज, कशाने काय माहिती. तर चला, कॅमेरा इथंच आहे ना. हां, इथंच आहे. मी म्हणलं कॅमेरा नक्की कोणीकडे. तर चला, आपण शिवरायांचं औक्षण करून घेऊया. कारण शिवजयंती आमच्या इथं करमळ्यात खूप मोठी साजरी होते बरं का. पण आपल्याला बाई माणसांना जायला जमत नाही. पुरुष मंडळीच जातात, इकडं लेडीज वगैरे कोणी जात नाहीत. आणि आसपास गावात शाळेमध्ये होती शिवजयंती साजरी, इथल्या शाळेमध्ये केली असेल सरांनी साजरी. मुंबईला कसं ठिकठिकाणी मंडळं असतात आणि प्रत्येक मंडळाची आपली आपली शिवजयंती असते. म्हणजे हे मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, आणखीन औक्षण म्हणजे पूजा वगैरे होते. तसं इथं गावाला नसतं. गावाला एका गावामध्ये एकाच ठिकाणी शिवरायांची जयंती साजरी होते, किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी. तर आपल्याला काय तिकडं जाणं होणार नाही. मला वाटलं होतं खरं तर जावावं, पण संध्याकाळच्या अंधारात कुठं जायचं, म्हणून मग नाही, म्हणजे मी हट्टच केला नाही की जाऊयाच म्हणून. अट्टास पण केला नाही आणि हट्ट पण केलं नाही. तर ह्याला लागलं बघा कसं तरी व्हायला. म्हणलं असं सगळ्यांना दाखवलं. ढमीजवळ बसला होता हा, छोट्या ढमीजवळ, आणि मलाच घेतलं नाही व्हिडिओमध्ये. ही गोदडी त्यालाच बसायला ठेवलेली असते, ते ह्याच्यावर तोच येऊन बसतो. गोदडी का टाकलेली असती बाजूवर, कारण त्याचे पाय गुतायला नको म्हणून टाकलेली असते. आणि माझी करडं पण आहेत ना, 2 बोकडं, ती पण उड्या मारतात. खाटवर उड्या मारतात, बाजूवर उड्या मारतात. मग असा ह्याला होल असतात ना असे, ह्याच्यातनं पाय खाली जातो सरळ, मग परत त्यांना निघत नाही पटकन, सगळीकडनं जाऊ शकतो.
म्हणून मग ही गोधडी टाकलेली असते. सगळीकडे होलच आहे ह्याला. तर चला उशीर न करता मी शिवरायांचं औक्षण करून घेते. खरं तर हार नाही माझ्याकडं, पण आपली ठरलेली फुलं जास्वंदीची तीच घ्यायची पूजेला आणि पूजा करून घेते. बघितलं तिथून इथं उठून आली बाजूवरनं की इथं येऊन बसला. शॉर्ट व्हिडिओचा म्हणलं टेक घेते छोटासा. तर तिथं बाजूवर बसलेला इकडं उठून आलाय आणि इकडे येऊन बसलाय. आता अजून एकदा दाखवते तुम्हाला मज्जा त्याची. अजून एकदा मी बाजूवर जाऊन बसते. अजून पण तो येणार बरं का इथं. काय बोलवणार नाही, काय नाही, काय नाही. नुसते आपण वाट बघत बसूया. कुठं गेला, येतोय का नाही? खाजवतोय गायपशी बसून. लय झाडाने पाला पाचोळा पडतो अंगणामध्ये. झाडू मारलं तरी पण तसलंच. सकाळी झाडलोट केलेली, सकाळी गुरांखालचं झाडलेलं आहे, तरी पण एवढा पाला पडलाय. दिवसभर गुरांची वैरण बिरण असते ना, तर त्याच्यामुळंच पाला पडतो एवढा. शिरू काही येत नाही वाटतं बाबा. कोंबडीची पिल्लं आली. कोंबडीला पण वाटत असं आता खायला बियायला टाकावं हिने. मस्त पाणी बिणी भरून घेतलं, गाया धुवून घेतल्या आणि वटा धुवून काढायचा राहिला, पण वटा धुवून काढायचा होता मला आणि मी मोबाईलच्या नादी लागत बसली. चला कोंबड्यांना खायला तरी आणून टाकते. शेरू नाही येत वाटतं. येईल बरं का, पण त्याचं लक्ष नाही माझ्याकडं. नाही झोपला तिथं. झोपला, जाऊ द्या, असू द्या. चला. तर असा अंधार असतो आमच्या घरामध्ये. आणि इकडं आमचे महाराज. ही मूर्ती इथंच असते, पण इथं नाही मी पूजा करणार आहे, कारण खूपच अडचणीत होईल. मग इथं घेते आजच्या दिवस, कारण इकडे जरा अडचण वाटते. खरं तर एरवी तिथं ठेवायला छान आहे मूर्ती, कारण एक साईडला राहते, धूळ बसत नाही सगळी त्याच्यावर येऊन, आणि कुणाचा धक्का वगैरे लागायचं काही टेन्शन नसते इथं. पण काय आहे, पूजेसाठी घ्यायचंय ना, मग थोडं इकडे घेते पटांगणात, असं छान वाटेल थोडं. तर मंडळी, संध्याकाळचे वाजलेत 6 आणि एवढं सुंदर वाटतंय ना. इकडे मी तयारी केली औक्षणाची महाराजांच्या, आणि व्हिडिओमध्ये दाखवायचे म्हणून नाही बरं का, कारण माझ्याकडे यावर्षी स्वतः मूर्ती आलेली आणि प्रत्येक वर्षी मी कुठं नाही कुठं जाऊन काहीतरी करून आपलं जुगाड करून मी दर्शन घ्यायला जायची महाराजांचं. पण ह्या वर्षी माझ्या स्वतःच्या घरी महाराजांची मूर्ती, तर मग मी का नाही त्यांचं औक्षण करावं, म्हणून मी करते. बाकी तुम्ही गैरसमज काय करून घेऊ नका. तर मी तयारी दाखवते तुम्हाला माझी, ह्या बॅक कॅमेऱ्यात दाखवते काय काय तयारी केली औक्षणासाठी महाराजांच्या. तर इकडं निरंजनाचं ताट तयार केले. इकडे दिवा असायला पाहिजे, पण मी इकडे करून ठेवलं कारण ते पिसायला लागायला नको. सुंदर असा टेबल मांडलेला आहे, त्याच्यावर पाट मांडलेला आहे, शेजारी समई पेटवलेली आहे आणि पाटावर पीस ठेवलं आहे. वर महाराज विराजमान झालेले आहेत आणि ताटामध्ये हे घेतले मुटकं औक्षण करण्यासाठी. थोडीशी साखर घेतली, फुलं, कारण आपल्याकडे हार नाही आहेत, थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षत वाहण्यासाठी, गंध आणि आरती. तर असं काही नाही की आपण खूप मोठ्या ठिकाणी गेलं पाहिजे, व्हिडिओ काढले पाहिजेत, असं काही नाही. मनापासून श्रद्धा असायला पाहिजे. आणि मी माझी श्रद्धा काय आहे ती मी अजिबात तुम्हाला सांगू शकत नाही. ती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित आहे. जी काय महाराजांच्या विषयी आदर आणि श्रद्धा जी आहे ना, ती सांगून शब्दात सांगताच येणार नाही आम्हाला. तर चला मी औक्षण करून घेते आता महाराजांचं. तिरी सांजेची वेळ झाली आता छान, आणि मी औक्षण करून घेते मस्त.